दुर्गा मॅडम काय करताय? बघ, या आहेत आमच्या अंतराई. फोटोत सुद्धा चेहऱ्यावर किती शांतता आहे बघ. स्माइल मध्ये बघ किती गोडवा आहे. हा गोडवा त्यांच्या स्वभावात सुद्धा होता. तुझ्यासारख्या अति शहाणपणाने बोलायच्या नाही त्या. डोळ्यातलं तेज बघ, हे त्यांच्या हुशारीचं तेज आहे. कुठलंही काम समोर आलं की तुझ्यासारख्या गोंधळून नाही जायच्या त्या. जबाबदारी घ्यायच्या. आमची, एजंटची, अख्ख्या घराची जबाबदारी घ्यायच्या. कोणाला काय हवंय काय नकोय त्याकडे स्वतः जातीनं लक्ष द्यायच्या. कुठे आमच्या अंतराई आणि कुठे तू. दुर्गा मॅडम, तुम्हाला एक साधी गोष्ट माहिती नाहीये का? दोन व्यक्तींची अशी तुलना कधीच करायची नसते. आणि खास करून तेव्हा जेव्हा ती नाती नव्याने जोडली गेलेली असतात. एका सासूने तिच्या मुलीची आणि सुनेची कधीच तुलना करायची नाही. आणि तसंच एका सुनेने तिच्या आईची आणि सासूची कधीच तुलना करायची नाही. आणि तुम्ही तर इथे दोन सासवांची तुलना करताय. अशानी नाती फक्त बिघडतात. कुठली नाती? जी आमच्या माती जबरदस्ती मारली गेली ती? मला खरंच ना कधी कधी गंमत वाटते तुमची. म्हणजे बघा ना, जेव्हा एजेंना मी अजिबात आवडत नव्हते, ते साधं माझ्याशी बोलतही नव्हते नीट, तेव्हा तुम्ही बऱ्यापैकी चांगलं वागत होतात माझ्याशी. पण जेव्हापासनं एजे माझी साथ द्यायला लागले, माझी प्रत्येक गोष्टीत मदत करायला लागले, तेव्हापासनं तुम्हाला, लक्ष्मी मॅडमना आणि सरस्वती मॅडमना हे सगळं खुपतंय. कारण तू आम्हाला आमच्या घरात कधी पटलेली नव्हतीसच. हे बघा, मी तुमची सासू आहे, आवाज खाली ठेवून बोला. पण वयाने सुद्धा लहानच आहेस. तू सुद्धा तुझा आवाज खालीच ठेव. काय झालं दुर्गा वहिनी? बघा बघा आपली सासू कशी आपल्यावर आवाज चढवून बोलतीये. पण तुम्ही तिच्याशी एवढे चिडून का बोलताय? ती आपली सासू आहे. हो वहिनी, आणि वयाने जरी लहान असली तरी तिच्या पदाचा मान ठेवला पाहिजे ना आपण. तुम्ही हिची बाजू घेऊन बोलताय? वहिनी, काही झालं तरी ती आणि आपण एकाच बाजूने आहोत. वहिनी, अहो वहिनी चिडून गेल्या. लीला, तू प्लीज दुर्गा वहिनींचं बोलणं एवढं मनाला लावून घेऊ नकोस. हा वहिनी, बोलणं मनाला कसं लागेल? नाही, कानावर पडलं पाहिजे ना बोलणं. सरू, काय झालं? लीला, आम्ही जातो. दुर्गा वहिनी हर्ट झाल्यात, तर बघून येतो. हो चला जाऊ ना. आलो जा. समजते का ही लीला स्वतःला? आजवर या आवाजात या घरात माझ्याशी कधीच कोणी बोललं नव्हतं. आतापर्यंत फक्त एजे आणि आजी तिच्या बाजूने होते. आता चक्क लक्ष्मी आणि सरस्वती पण तिच्या बाजूने बोलायला लागले. वहिनी, 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 आम्हाला माहितीये तुम्ही खूप रागात आहात, पण एकदा आमचं म्हणणं काय ते तरी ऐकून घ्या. काय ऐकून घेऊ मी लक्ष्मी? झाला तेवढा अपमान पुरे नाहीये का? नाही वहिनी, तसं नाहीये. म्हणजे आमचे दाखवायचे दात वेगळे होते आणि हत्तीचे दात वेगळे होते. सरू, ते खायचे दात वेगळे असतात, हत्तीचे नाही. पण वहिनी ती म्हण. वहिनी, लीलाची बाजू घेण्याचं कारण आमचं वेगळं होतं. हो वहिनी, आणि तुम्हीच सांगा, आपल्या तिघींची एक टीम आहे ना, मग आपली टीम जिंकावी म्हणून हे सगळं करतोय आम्ही. हो वहिनी, लीलाला हरवायचं असेल तर आपण तिघीही तिच्या विरोधात असू तर कसं चालेल? म्हणूनच आम्ही फक्त नाटक करतोय की आम्ही तिच्या टीम मध्ये होतो. खरंच वहिनी.
लक्ष्मी सरस्वती, तुम्ही खरंच लीलाने क्रूजवर येऊ नये म्हणून हे केलं? खरं सांगा मला, दुसरं काही डोक्यात नाहीये ना तुमच्या? हो वहिनी, हो वहिनी. आता तुम्ही बघाच, आम्ही तिच्या कक्षात जवळ जात होते आणि तिला क्रूजवर येण्यापासून थांबवतो. आपल्या तिघींचं मिशन सेमच आहे. काहीही झालं तरी लीला आणि एजेला एकत्र येऊ द्यायचं नाही. वहिनी, एक सांगू, मी दुर्गा वहिनींना एवढं हर्ट झालेलं कधीच बघितलं नव्हतं. हो, आता आपल्यावरची जबाबदारी वाढली आहे सरू. काहीही झालं तरी लीला घरी राहावी यासाठी आपल्याला खूप मनापासून आणि जोरदार प्रयत्न करावे लागणार आहेत. हो अंतराताई, तुम्हाला पण असंच वाटतं का? मला काहीच जमत नाही, मी फालतू आहे, मी एजेंटच्या आयुष्याचं वाटोळं करते. सांगा ना, तुम्ही चांगलं ओळखता ना एजेंटना. आता मी नाहीये तुमच्यासारखी किंवा एजंट सारखी, पण आता काय करू? लग्न झालंय ना माझं एजंट बरोबर, आणि फक्त लग्नच नाही झालंय, मी एजंटच्या प्रेमात पडले. तुम्हीच सांगा आता मला, मी चांगली आहे की नाही, एजंटच्या योग्यतेची आहे की नाही ते. ह्या 2 चिठ्ठ्या आहेत. एका चिठ्ठीत हो लिहिलंय, हो म्हणजे मी एजंटच्या योग्यतेची आहे. आणि दुसरी चिठ्ठी, ह्याच्यात नाही लिहिलंय, म्हणजे मी एजंटच्या योग्यतेची नाही. मग आता मला पण तुम्ही तुमची मॅजिक वॉन्ड वापरा आणि उत्तर द्या. काय झालं? मी डोळे मिटू का? मग उत्तर द्याल? ठीक आहे, मिटते डोळे. आता तुम्ही पण माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार नाहीयेत का? हे बघा, मी अजिबात अशी रडत बसणारी किंवा डगमगणारी मुलगी नाही. लास्ट चान्स देते आम्ही अंतराताई, प्लीज सांगा ना. अच्छा अच्छा, म्हणजे ही सर्व्हिस फक्त एजंटसाठीच आहे का? ठीक आहे, नका देऊ तुम्ही उत्तर, माझ्या प्रश्नाचं उत्तर मीच देते. उत्तर हो आहे. मी स्वतःचं भविष्य स्वतः घडवेन. मी एजंटची बायको, आणि फक्त बायको नाही, उत्तम बायको, उत्तम मैत्रीण आणि उत्तम पार्टनर होऊन दाखवेन. आणि अंतराताई, मी काही चॅलेंज करत नाही हा, मी तुम्हाला प्रॉमिस करते, कारण तुम्ही ज्याच्यावर प्रेम केलं तो, आणि मी ज्याच्यावर प्रेम करते तो, ती एकच व्यक्ती आहे. आणि एजंटच्या सुखापुढे आपल्या दोघींनाही दुसरं काहीही महत्वाचं नाही. हो दादा, तू आता हट्टीपणा करतोयस. दादा थांब, तू एक गोष्ट विसरतोयस. अरे आपण दरवर्षी असं जातो ना, मग यावर्षी तू का नाही म्हणतोयस? तुला माहित नाहीये का? कारण दादा, हे बघ, बिझनेस बिझनेसच्या जागी आणि फॅमिली फॅमिलीच्या जागी.
दिस इज नॉट फेअर. असं तुला वाटतं विराज? बाबा जर आपल्या नात्यामध्ये बिझनेस आणणार असतील तर मलाही फक्त बिझनेसचा विचार करायला हवा. हे बघ, काही झालं तरी मला बाबांना प्रूव्ह करून दाखवायचंय. दॅट्स इट. दादा, हे बघ, तू एक गोष्ट विसरतोयस. आपण काय ठरवलेलं, आपल्याला स्वतःला प्रूव्ह करायचं असलं तरी आपण फॅमिलीत फूट पाडणार नाही होत. आणि तूच सांग मला, बाबांनी प्रथा का सुरू केली आहे? अरे, आपल्याला आपल्या फॅमिली सोबत क्वालिटी टाइम स्पेंड करता यावा म्हणूनच ना. दादा, तू प्लीज एकदा विचार कर, प्लीज. दरवर्षी फॅमिलीला ट्रिपवर घेऊन जायची ही तुझी आयडिया होती अंतरा, आणि मी ती फॉलोही केली. पण फरक इतकाच आहे, या ट्रिपवर तुला नाही दुसऱ्या कोणाला तरी घेऊन जातो, आणि ती मुलगी लीला आहे. ह्याच्यावर माझा आजही विश्वास बसत नाही. अँड आय एम रिअली ट्राइंग टू नॉर्मलाइज एव्हरीथिंग. एजे, तुम्ही बॅग भरताय का? हो. मी मदत करते. नाही, काही गरज नाही. आणि माझी बॅगेत तू का मदत करशील? नाही, प्रश्न बरोबरच आहे तुमचा, पण तुम्ही पण माझी किती गोष्टींमध्ये मदत करता, म्हणून मी पण करते. का मला लॅपटॉपची बॅग देते? लीला, प्लीज काही करू नकोस. प्लीज काही करू नकोस. हे बघ, तू न मदत करणं ना, तीच सर्वात मोठी मदत आहे मला. पण एजे, हा, वन मोर थिंग लीला, मी कामासाठी आउट ऑफ स्टेशनला चाललेलो आहे. आपण डिरेक्टली क्रूजवर भेटायचं. आणि वन मोर थिंग, तुला मी तेव्हा क्लिअरली सांगितलं होतं आपण सगळे क्रूजवर चाललोय, सगळी फॅमिली एकत्र असणार आहे. मला कुठलाही गोंधळ नकोय. सो कीप दॅट इन माइंड प्लीज. फॉर गॉड सेक डोंट फॉरगेट. अरे गेली. एजी, थांबा ना. होय, बरं, आता डिरेक्टली क्रूजवर भेटूया. आणि तिथे मला कुठलेही ब्लंडर्स, कुठलेही मिस्टेक्स नको आहेत. आणि वेळेवर पोचा. ओके? येस येस. ओके, सी यू. सांभाळून रे. होय. काय की 10 तासांचाच दुरावा आहे. 10 वर्षांचा नाही. जे असे निघून जातील मोजता मोजता 1 2 3. सरू, आता आपल्याला अडवायला एजही नाही आहेत. आता आपण लीलाला सोडायचं नाही. हा वहिनी, आपण ना तिला रडव की माहेरी पळव असं करायचं. सरू, जाऊ दे, चल. वहिनी, नाही. स्वतः गोत्यात याल असं काहीही करू नका. हे जे जरी गेले असले तरी माझं तुमच्यावर बारीक लक्ष आहे. वहिनी, तुम्ही दरवेळेला आम्हाला ऐकवता, पण लीलाला घराबाहेर काढण्यासाठी स्वतः काहीच करत नाही. तुम्हाला जर हवं असेल की आम्ही काही चुकीचं नाही करावं, तर तुम्हाला आम्हाला मदत करावी लागेल. हा, कारण आपल्या एकीशिवाय ती घराबाहेर जाणं शक्यच नाहीये. आहात तुम्ही आमच्या बरोबर? आहात ना?
छी बाबा, आज मी खोलीत एकटीच. एजंट शिवाय कसा काय दिवस काढणार मी? काय तू लीला? अगं पण त्यात काय, उद्या भेटतील ना एजी. आणि फक्त भेटणार नाहीयेत, तू तुझ्या मनातलं सगळं त्यांना सांगणार आहेस. पण कसं सांगू? आयडिया. एक काम करते, त्यांच्याकडे जाते आणि असं गुडघ्यावर बसून थेट त्यांना सांगेन, एजे तुम्ही मला खूप म्हणजे खूप आवडता. पण नाही, ह्यात काही मज्जा नाहीये. काहीतरी असं भारी असं सॉलिड करायला हवं. असं सगळ्यांसमोर जोरात ओरडून सांगीन, एजे आय लव्ह यू. आता ही एकच गोळी लीलाला टॉयलेटच्या खेपा मारायला लावेल आणि मग लीलाची क्रूज चुकेल. हा, चला चला वहिनी. हो, लक्षात ठेव, हा ग्लास लीलाचा आहे. ओके. एजे तुम्ही एकदम परफेक्शनिस्ट आहात, आणि मी अशी गोंधळ घालणारी, गडबड करणारी. पण अशी विरुद्ध स्वभावाची लोकच तर एकमेकांच्या प्रेमात पडतात ना. एजे मला खरंच तुम्ही खूप आवडता. तुम्ही मला हो म्हणाल ना, की नाही म्हणाल? हा, ही लव्स मी, ही लव्स मी नॉट. He loves me. He loves me not. He loves me. He loves me not. या वहिनी, ही तर He loves me not. वहिनी, ती लीला एजेंना प्रपोज करायची तयारी करतेय. आता काय? आता काय, काही झालं तरी लीलाचं प्रपोजल फसायला हवं, कारण एजंटचा काही भरोसा नाही. त्यामुळे लीलाचं प्रपोजल फसवण्याची पहिली पायरी हीच. हा, He loves me. लीला, काय आहे सगळं? पण तुमचं काय काम आहे? का आला तुम्ही इथे? अगं आम्ही सहजच आलो ग. म्हटलं तुम्ही दोघं लग्नानंतर पहिल्यांदा जाताय ना फिरायला, तर तुला काही शॉपिंगला मदत हवी असेल तर आम्ही करतो. असं काय बघतेयस? ये ना, बस बस. नको. अगं बस ना ग, बस 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 ग. बस. आपण गप्पा मारूया छान, बस. बरं मला सांग, तुला शॉपिंगला काय काय मदत करायची आम्ही? हा. आम्हाला सांग ग तू. आणि हे घे, तुझ्यासाठी ज्यूस आणला आम्ही. अगं घे, लाजू नकोस. ह्या खरंच इथे हे विचारायला आलेत? ह्यांचा काही प्लॅन तर नसेल ना?